चला हो, आता आहे ना महिनाभर लग्न राहिलं आहे पोराचं. या पाहुण्याचे फोन येऊ राहिले. पाहुणा म्हणतो मी येऊ राहिले, मग आता कधी येतं काय माहिती. तू बायकोला तर काय कळ नाही. काय हो इथं का म्हणून बसू राहिलं? काय नाही, बसलं आलं तर घर केला ते घरात सारखं थंडी वाजती. म्हटलं थोडंसं उन्हात बसावं म्हटलं. ते पाहुण्याचा फोन आला बर. तर ते येऊ राहिले, त्यांची वाट बघतोय. आता काय माहिती आहे काय नाही समजेल. हा कुठे गेलाय? अहो ह्यानं नाश्ता बी नाही केला, हा काय कळलंच नाही मला. मला म्हणला गावात जाऊन येतो आहे. ह्याला सारखा गावात जाऊन काय करतोय आणि काय नाही. हां आता महिन्यावर लग्न आलंय. हां कसं यानं घरी बसायचं, कामधंदा करायचा. हां तुम्ही सारखं त्याच्याच मागं का हात धुवून लागता हो पोराच्या? मग त्याच्या नाही लागायचं, मग कोणाच्या मागे लागत? हा? सारखं मी आपल्याला काय 17 पोर आहे का आपल्याला? अहो मान्य आहे की मला, पण तुम्ही असं का करताय? सारखंच उठलं की त्या पोराच्या मागे हात धुवून मागं लागायचं, सारखं त्याला बोलायचं. शेंड्याला तोच आणि बुडकाला तोच आहे ना. हा मग असला म्हणून का त्याला नीट तुम्ही व्यवस्थित गोडीनं सांगू शकत नाही का? हा नाही तरी तो कोणता ऐकतो मला माहितीवर. हं? हा सारखं उठलं की हे केलं नाही, ते केलं नाही, ते केलं नाही. एकतर लग्न जुळत नव्हतं, कसं तरी जुळलंय. हा ते पा मीच आणलं जुळून. हा मग उपकार केलं का मग? तुमचं कर्तव्यच आहे ते मग करायचं. त्याला कळायला पाहिजे ना का आपल्याला पोरगी कोण देत नव्हतं. हा अहो काय त्याला कळायला पाहिजे? तो एवढा मोठा आहे का त्याला कळायला? म्हणजे आता बायको आता लग्न होईल माझा ते कळत नाही माहिती तो का लहान आहे काय. हं? हा लहान आहे का म्हणजे का मोठा आहे बाय तो? ते काही डोक्याला येत राहते यार, तू काय अडची त्याची काय झाली अडची. हे बघा हा. तुम्हाला मी सांगते, अगोदर तर डोक्याला लय ताप आहे. सगळं आपल्याला तिघांना बघायचंय. हा. अगोदर भावकी आहे आपल्या वाईटावर. अगोदर तर पोराचं लग्न होत नव्हतं. हा सगळ्यांनी काड्या घातल्या लग्नात. काय काय इकडे काय करते? मी तुला अख्ख्या घरात बघतोय, कुठे गेली कुठे गेली. खाली बस खाली बस. खाली बस बस खाली. कुठे गेलता रे? गेलो तू बाहेर. तुझा बाप सारखा ओरडतो तुझं नाव सारखा येत देवत राहतो. हा मग काय करू घरा बसून? अरे आता महिना लग्न आले. हा का काय कुठं आलं काय विचारायचं, काय घ्यायचं काय द्यायचं. हा ते काय करीन पण? त्या पोरीला डाग करायचे आपल्याला, याचा काही विचार ऐक नाही तुम्हाला काही. मग करा की, मग मी कुठं काय नाही बोललो. हा ना. मग करा ना बिंदास, काय करायचं ते. हा फक्त मला हळद लावा आणि लग्न लावा फक्त मावाला. हा आपलं काही म्हणणं नाही बाप, जे करायचं ते करा बिंदास. हा ना बरोबर. मग बरं चल, भूक लागली जेवायला कोण देशील? मला परत जायचं अजून बाहेर. अरे पण तू माझा ऐकी एक. हा. तुला कसं बाप सारखा ओरडतो तुझ्या नावानं. हा. सांगू का तुला काय म्हणतोय ती? काय? तर ते पोरग काय लग्नाचं बघ ना, बस्ता बांधायचाय, मांडववाला बघायचाय, अजून पाहुण्या रावळ्याला फोन करायचाय, पत्रिका वाटायच्यात. सगळं त्यांचं म्हणणं आहे तू करावं. मग मी एकटा करू का? मग मी करू का? मी नवरदेव असून मी फिरू काय तिकडं? अरे मग तो का पाहुणे रावळ्याचे नंबर आहे आपल्या नातेवाईकाचे, त्यांना फोन करून सांगायचं. हा का ये नाही का किती वेळ करतो लागतो फोन करायला? काय तू काय रात्र लागते काय? थोडा वेळ तर लागतो. कर बाबा, तुला जसं लागलं तसं कर बाबा. हा हे तुला एक सांगू का? मा काम तुझा बाप आहे. अर्धा उठाय, हा. त्याच्या नादाला काही लागू हे नको. बघ मला तर इडी करून ठेवली नाही, त्यांनी. मला काय- येडा उठी. ए. चल आपला घरी. मला काही नाव कोणी ठेवणार नाही जग. हा. माझं काम आहे तुझं लग्न करून देणं आणि संपला विषय. मग काय उपकार करतं काय? मला कोण नाव ठेवतोय? हा. लग्न करता उपकार करता का? तुमचं कर्तव्यच आहे ते. हो कळतंय मला. हा सारखं उठलं की त्या पोराच्या मागे लागू नका तुम्ही. तुम्हाला एका भाषेत सांगते. डोक्यावर घे मग, डोक्यावर घे तू. डोक्यावर घेऊन नाचीन नाही तर घेऊन फिरीन. हा काय बोलू काय? बाहेर कावर राहा तुम्ही? हे तुमच्या कडकडमुळे पायामुळे बाहेर राहा तुम्ही. काय सकाळ झाली काय? ए बाई, हे कर, हे मी कर, काय ते केलं? कर. मी तुला काय बोलते का? तू बी त्यांच्या नादी लागून तेच करते काय? हे कर ते कर, इकडे जाय तिकडे जाय, हे काम करते. अहो पोरगासारखं पोरगा आहे मी. बाहेर मित्र वगैरे असतात, कुठे जातो मी, काय करतो थोडा तर समजून घेत जा. नुसतं घरात आलं का काय रे नुसतं टाइमपास करतो आणि काहीच काम करत नाही काय? हा? अरे घरात पण जरा लक्ष दे की तू पण असा का करतो ए काय वेड्या? पाहुण्याचा फोन आला तर. हा बोला ना. येतोय म्हणलं आज मी आल्यावरती बोलतो हं? बरं बरं या. आहे ना घरीच आहे ना? हा घरीच आहे ना, आज आराम करतोय. बरं बरं चालेल बरं या या आहे. हो. आम्ही ते काय घरीच आहे. बरं बरं चालेल 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 हो या. आणि तुम्ही जरा ऐकत जाणार रे. घरातलं काम बिम जरा लक्ष दे जा जरा. घरात रानात जा जरा थोडस. हा रानात काय चाललंय? उसाला पाणी द्यावं. हा बरं जाऊ दे, रानात का ना जाय ना. आता ऊन पडत आहे, यासारखं उन्हात हिंडतोय. आपलं लग्न आले जवळ, जर चेहरा काळा पडला, चमडी काळी पडली, पोरणीने जर नाव तुम्ही नाही ठेवलं लग्नात गोरा होता का? अगं अवदाशी मी काळाच होतो. हा मग केलंच ना मी पसंत. आणि बाय मग काही नाही काही नाही. ते तुमच्या टायमाला नसेल ते आता आहे आपल्याकडे. ते पार्लर वगैरे तिथे जाऊन करता हा. येतं. मेन्स पार्लर नाही का आपला तो? हा माहिती माहिती. तो हा त्याच्याकडे जाऊन करून घ्या. आम्ही नाही कधी गेलो मेन्स पार्लर मध्ये. हा मग मी करून घेईल मस्त लग्न हळदीचा 1-2 दिवस आधी. हा हा? या
जाऊ का मग जाऊ का नाही तू चल ए चल जेवण देऊ का? स्वयंपाक झाला काय अय, चल चाल स्वयंपाक झाला का की जाते झालं की स्वयंपाक का चल बोलताय? भूक लागली नुसतं चल सारखं उठलं की त्या आईला तू एक आवडस नुसतं मला उठलं की पहिला खादीला पाहिजे ए, चल बाळा चल, चल. जेवण कर, चल. खा काय तर सकाळी पण काय खाल्लं नाही लेकरानं चल आता जेवण झालं तर पाहुणा येते वाट पाहावं लागू राहिली आले पाहुणे राम राम. राम 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 या तुम्ही काय वाटच पाहत होते हा बघ इतक्याच जेवण झालं हा ना आणि बसलं बाहेर म्हटलं तर पाहुणे येतील त्याला खुर्ची विरची जवळ आणून तुली हा ना सगळी तयारी करून ठेवली बरं ऐका बोला दिवस आपल्याकडे राहिले आता कमी लय दिवस थोडे राहिले हो हा दिवस कमी राहिले तेच धावपळ चालू आहे मावाली पण हा. आता ते कसं म्हणलं फोन बोलल्यापेक्षा ना समक्ष आहे, बरोबर बरोबर. समक्ष भेटून आणि बोलू हा बोललेलं कधी बी बरं असं करा तुम्ही घ्या मुलाला हा घेऊन मी घेतो मुलीला चालेल आपण सगळे त्यांच्या पसंतीचे कपडे आहे ना हा तिथं दुकानात जाऊन काढून ठेव काढून ठेवलं लगेच हो. हा. म्हणजे त्यानं काय होईल माहिती का ऐन वेळेस आहे ना हे पसंत नाही ते पसंत नाही वाढणार नाही वेळ आपला कोणाचा जाईल? आपलाच दिवस जाईल. जाईल डायरेक्ट नाही आपलाच जाईल ना आपला जाईल परत आपल्या सगळं पावा माणसं राहतील नाही नंतर जे नातलग लोक आले का त्यांना हे आहे तर रेडीमेड फक्त काढून दाखव हा बस 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 हे पसंत केले पसंत हे केलं पसंत केलं बरं आणि नाही तर काय राहतं माहिती का आता त्यांना काही पैसे खर्च करायचे नाही राहते ते मग एक ये म्हणते असं नाही तसं नाही हा हे नाही आवडलं मला हा अरे तुम्हाला काय घेणं त्याने तुम्ही आले चुपचाप बसा ना त्याच्या मागाच्या काढून आणि बस त्याच्या टोकून हा, आपल्या बस देते ठोकून किती हे कोणाच्या हा, असं त्यापेक्षा सरळ मुला मुलीला जे पसंत आहे बस. ते कपडे घेऊन टाकायचे आणि मोकळा होऊन जायचं. हा. बर मग नाही तुम्हाला तेच वाटतं ना मला ते वाटतं मला तर तेच वाटत मग हा. भारी एकदम भारी काम आहे तुम्ही तो निर्णय घेतला ना तो भारी कारण नाही आता पहिल्यासारखे दिवस नाही राहिले नाही नाही बरं मी काय म्हणतो आता ते बसतेच झालं बरं लॉनचं काय झालं लॉनचं काय अहो तुम्ही घाबरू नका ते सगळी व्यवस्था केली मी नाही नाही काय होतं माहिती का तारखा सगळं फिक्स म्हणजे लॉन्च बी सगळ्या ना एकदम ऍडव्हान्स बिडव्हान्स देऊन मोके बरं मेनू बेनू काय कसं काय मेनूच आहे ना हा. मेनूच तुम्ही सांगशाल ते काय बोलले हा. 15 मेनू आहे 15 मेनू मध्ये आपण कोणते बी सांगू शकतो 15 मधून का हा बरं काय काय सांगितलं ये तुम्हाला बा बरं नाही सांगितलं तुम्हाला विचारायला आलो ना आपण तेच बघतात मग या बा काय करा हा. चपाती कंपल्सरी ठेवायची चपाती ठेवा हा पुरी ठेवायची हा. भाज्या 3 भाज्या ठेव हा सुकी एक हा बासुंदी ठेवू हा त्याच्यानंतर गुलाबजामुन ठेवू गुलाबजाम ठेवा हा चटण्या ठेव 2-3 टाईपच्या हा नाही एकच चटणी राहू द्या लोणचं राहू द्या पापड राहू द्या हा लोणचं पापड राहू द्या. 15 मेनू आहे काय लागत मग तेच ना मग हा जेवण कसं आहे ना माणूस बसलं हो पोटभर खाल्लं पाहिजे खायला पाहिजे हो नुसकान नको नाही तर मग काही गोड खाते नाही काही तिखट खाते नाही मग सगळंच ठेवू ना आपण ठ्यासा ठेवू ना ठ्यासा ठ्यासा ठेवू ना मग ठ्यासा मस्त हिरवा ठ्यासा बिसा ठेवू मग काही नाही म्हणजे मग तुम्ही मग याचा आयटम ठेवा हा. मेनू मग लॉन्च बुक केलाय ना हा नाही लॉन्च केलं ना हा. मी काय बोललो त्यातलं मेनूचं सांगितलं नव्हतं हा, तर मग हे कसं कामात काम सगळंच झालं ना बरं आता हे मेनू सांगून द्या त्यांना तुमचं आणि माझी पसंत एकच निघाली हा 15 मेनू आपल्याला पुरे करायचे बस बस मग ते म्हणजे तुम्ही काय बी सांगायच्यात चालेल मस्त पडलो 135 रुपये थाळी का हा हा, मग तर बरं झालं म्हणजे जवळच आहे आपलं ते अहो लय परवडलं मग हा जवळच आहे म्हणून नाही, नाही, नाही तर अहो, शक्य आहे का 200 आणि 250 रुपये थाळी आहे हो नाही ते बी 15 मेनू लय महाग आहे हो मग तो आपल्याकडून आहे ना हा. प्रॉफिट नाही काढायला अजिबात हा का हा, जेवढं खर्च आहे तेवढंच तेवढंच घेणार होतो अहो, जोडीदार आहे आम्ही एकदम लहानपणापासून जोडीदार आहे म्हणणं झालं तुमच्या बहिणीचं लग्न म्हणलं तो काय हा त्याच्या बहिणीचं काय तुमच्या बहिणीचं काय हो तेच पाहुणे कुठे गेले पाहुणा गावात गेलाय मला म्हणा गावात आता येतो बाई. ते काय करत काही आग येणार काय म्हणताय नमस्कार 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 कशा लई आहात? लई समा भारी हात ठेवायचा. मस्त मस्त बरं आहेत का? हा तुम्हाला पाहिलं ना आता काय म्हणा असं मस्त एकदम आनंद होतो शहर घरचे कसे आहेत हो एकदम सगळे खुश आले आई वडील सगळे मजेत सगळे तुमच्या आजच्या बहिणा हा. इतकी साधी बोळी तुम्हाला सांगत नाही नाही, खरंच लय भारी पण मला ना असं आलं हा. का म्हणजे लय लय भारी वाटतं प्रसन्न मन वाटतं एकदम इथं. लय मन प्रसन्न होऊन जातं हम्म. पण लय दिवसात ना आला हा? लय दिवसात ना आला हा, मग आता आपलं जवळ आलं ना मग आता मग जवळ आलो आता त्यांच्या मागे काम आहे आता आपण पोराची बाजू आहे त्यांची पुरीची बाजू आहे हो. त्याला सगळं पाहायचंय लॉन्स पाहायचंय मग हा सगळं पाहायचंय त्यांना एकट्याला सांगितलं त्यांना म्हणलं आता बस्ता बिस्ता करून घेऊ जवळ आला आता लग्न हम्म? बरे बघ पार्वती यांना घेते ना हा त्याने 15 मेनू ठेवले हा ठरले आमचं बघायचं अजून वाढवायचे का आज वाढवायचे काय तुला नको नको बाद झालं की हा, नाही तर पहा बा, हा. आपलं काही नाही थोडे पैसे वाढले तर वाढले हा असं जोडीदाराचे आपला पापड सांगितलंय लोणचं सांगितलंय ठेसा सांगितलाय गुलाबजाम सांगितलंय हम्म. 2-3 भाज्या सांगितल्या एक सुकी भाजी आहे. हा आणि पुरे सांगितलं आणि हा, चपाती पुरी सगळं चपाती सफेदरा राईस आहे हा बस की मग आज बस भरपूर झाले 15 काय मसाले भातच 2-3 प्रकारचे हा, पुलाव आहे पुलाव पाय हा, मग. पुलाव मांडवाचं कसं व्हेज पुलाव हा? मांडायचे काय? मांडव नाही लॉन्स आहे direct. होय direct त्याला एक आवता मावली असती ना
तुला लॉस मध्ये मंडपाशी काय करायचं DJ, घोडा घोडे आपलं काहीच पाहिजे का? नाही ते काही गरज नाही सगळे लॉस वाले राहते हो. हे बघ फायनली आज झालं. आपण आज दिवस आला तो तुला घरी घेऊन जातोय. 2 वर्ष झाली आपण कोर्ट मॅरेज केलं. हो मला विचार चालला होता कधी नेईल म्हणजे समजत नव्हतं मला काय करू कसं नेऊ तुला. चला आज तुझ्या मनासारखं तर झालं ना. येस कारण की हे बघ जास्त तुम्ही वाट नाही बघू शकत यार. मग ते लोक आता लगे असं तयारी लागले एक महिनाच बाकी आहे असं करताय जसं काय एकदम मला नाही आता सहनच होत नाही त्या गोष्टी. आज फायनल जे होईल ते होत. पण मग तू ठेवलं घरी तर या ठेवलं गोष्टी घरी. सांगितल्याच नव्हत्या का कोणी तुम्ही? नाही ठीक आहे ना जाऊ दे पण नाही बघ ते बोलले काही झालं सांभाळून घेशील ठीक आहे. चालेल तू काही जसं बोलू सांगशील नको. तसं हा, मी घेईल सांभाळून. बोलू दे ठीक आहे बोलू दे काही असू दे. आता ते तू एकदम मोठे प्रेमात म्हणले घे. तर आता मी त्यांच्या संग मला तर व्यवस्थितच बोलावं मम्मी लागेल ना. पप्पा हे करतील माफ एवढी गॅरंटी आहे. काय तुझी गॅरंटी आहे ना? हो अरे चालेल. चल आणि बरं जाऊ दे नंतर बोलू आपण काय ते नंतर बोलून घेऊ हो काय. चालेल. या बा सगळं सुरळीत पार पडलं ना बरं वाटतं. कार्य राहतं माहिती आहे की. नाही नाही एक अरे आनंदी आनंद व्हायला पाहिजे हा. आनंदी आनंद आणि एकुलती एक बहीण आहे बा आपल्याली. नाही, चांगलं, नाही लाड तिचे वाले आम्ही असं करायचे बाया निघू देत नाही. होय. काय रे हे काय बोलतोय आम्ही? अरे बायको करून आणली. हा? हा काय बोलतोयस? हा मग काय बोलतो म्हणजे ओ, पाहुणे लाज वाटते काही लाज वाटते का? अरे तुला काय लाज लाज आहे का रे हा? बायको करून आणली काय म्हणजे? लाजायचं हा तो लग्न ठरले ना ते लग्न विग्न मला नाही करायचं ते मग अगोदर सांगायला काय झालं होतं तुला? अगोदर सांगायला काय झालं तुम्हाला होतं? कळालं नाही काय एवढं दिसून बोलतो मी. काय बोललास तू? टाळाटाळ तर केली मी की काय? बघू तुम्हाला कळायचं होतं ना पोरगा असा का बरं वागतो अरे करतो. पत्रिका वाटवायला सुद्धा गेलास की तू कोण तू आम्ही बोललो म्हणजे मी खरं बोललो का मनापासून हा? तुला कळालं नाही का पोरगा मग कसा मी तुझी बोलतो? आई होती ना तू मला सांगायचं होतं ना. तुम्ही ऐकशाल तर सांगा. अरे ते तुमचं घरी मिठाई काय चाललं पाहुणे? पाहुणे आता बघ काय अरे झालंय? आमचं नाक कापलं त्याच्या भावकीमध्ये नालायक सगळं. जावायचे. अरे पण- हा इज्जतीचा अरे, घालवता केलास आमच्या सगळ्या. 5-7 लाख रुपये खर्च करून बसलो मी. समजून दे घे याचा खर्च भरून दे आता खर्च भरून दे खर्च भरून द्या आता. हा हा द्या की भरून मग काय काय आम्ही का भरून द्यावं? तू लगीन करून आलास. मायबाप कोणाचे माझे नाही कोण हो पाहुणे हा? ये बा हिच्या आईला मला तरी लागली होती बनक लागली होती पण मग मी मनाव नाही घेतलं त्याला येतं परत पहिलेच घेऊन आलं बरं झालं आज कळलं. तुम्ही बरं झाले आले तुम्हाला मग? सामने पाहायला भेटलं त्याला सामने हा? चालू आहे सगळं कांड. अरे महिन्यावर लग्न येईल महिन्यावर हा? नाही विसरा आता तुम्ही लग्न विसरा माझा खर्च भरून द्या त्या आईला तुम्ही इज्जतपूर्व नातेवाईकांना माझं नाक कापून टाकलं माहिती का? अहो काय वजन आमचं आलं हा. अरे लोक आता आमच्या तोंडात शेण घालतील. कळलं का तुला? पत्रिका वाटल्या गेल्यात पाहुणे रावळे उद्या येत्याल. ए बंद करते मला काही याच्यात बिलकुल इंटरेस्ट नव्हता त्या गोष्टीमध्ये तुमचं ते बघून घ्यायचं. पहिली गोष्ट मला करायचं नव्हतं. मग ते पहिले सांगायचं ना आम्हाला उघड अरे बाई, लपड आहे म्हणून. जेव्हा पोर पाहायला गेलो तेव्हाच सांगायचं मग? दादा मला पोर आवडत नाही मला संबंध नाही करायचा हो पण मी एवढा चिडचिड करायचो त्याचं कळालं पाहिजे अरे होतं ना पण मग एखाद्या आम्हाला वाटलं मायबापाला. ना अहो, पहिले तुला काहीतरी टेन्शन असेल काहीतरी तुझं होत नाही पहिले अभ्यासाचं विचारायचं आम्हाला कसं आणली, काय तू, आणली? तू सांगायचं आता ही होतं कशी ना. आणली हा? ही कोण कशी आहे? आणली कशी आणली आली? कशी म्हणजे ऑलरेडी 2 वर्ष असून म्हणजे 2 वर्ष आधीच आमचं झालेलं होतं. काय झालेलं होतं? Marriage, court marriage. हा? कोर्ट मॅरेज झालेले अहो इज्जत घातली तुम्ही इज्जत आमची आली तुम्हाला माहिती नाही मग इतके दिवशी का? कुठे अहो, ठेवली? बोलेलच ना पोऱ्या हा? ए थांबा इतकी दिवशीला कुठे ठेवली होती तू? ठेवली म्हणजे तिच्याच घरी होती कुठे हा? ठेवली? तिच्या घरी होती. तिच्या घरच्याला माहिती का लग्न केलंस तू? हो माझ्या घरच्यांना माहिती आहे. मग तिकडे जाऊन येऊन कार्यक्रम चालू होता काय चालला मग हा मग का तेच काय आपल्याला अंधारात ठेवलं अहो, होतं? 15 दिवस घरी येत नव्हता हा. हा मला पोराय सांगत अरे जातोय जरा म्हणे तरी मी. लाज वाटायला पाहिजे विचार करायला हवा आता होतास कळलं तू. का मी कुठे जायचो दिवसभर हा. हा. मला तुझा संशय होताच पण मी अरे, कधी तुला बोलून नाही आम्हाला दाखवलं. वाटलं. तुमचं सगळं ठीक झालं आमचं काय आम्ही काय करायचं आता? बाबा आता आम्हाला माफ पाहुणे. करा आता हे बघा आता चुकलं बघा. आमचं. आता आम्ही तुमच्याशी संबंध केला करीतच होतो अहो, नाट लागले आमच्या पुरीला नाही, नाही, नाट बीट लागलं. नाटाबाटीची पोर करून टाकली तुम्ही. तुमचं वजन आहे ना ते वजन तुमचं काय पेलवलं जाणार नाही आमच्याकडनं त्याच्यामुळे तुम्ही आले अरे तू तर काय बोलूच अरे, नकोस इज्जत घातली रे, बोलूच इज्जत घातली. नकोस कचरा आहे, तू. कचरा. हा अब्रूचा खोबरा केलास आमच्या. तू गप गप. हा काय गप ग दरवेळेस सुनवता काय झालं हा का? तिला आई घेऊन आताच्या तर बाहेर हो घराच्या थांबू नको इथं अजिबात. जाणार नाही हा का जाणार नाहीस? का बरं जाणार नाही म्हणजे? हा आम्हाला विचारून केलीस का तिच्याशी लग्न बायको तू? आहे ती माझी. हा बायको तू बायको बाहेर केलीस आम्हाला विचारून केलीस का? हो, बरं. पाहुणे पाहुणे. हो मी काय म्हणतो तुमचा काय खर्च तुमचं झाला काय? काय खर्च झाला सांगा त्यांचा खर्च आहे ना या बा मी देऊन 7 टाकीतो. लाख रुपये आतापर्यंत खर्च व्हायले 7. आणि अजून जवळजवळ 15 लाखाची तयारी होती माझीवाली. नाही एवढं नका करू काय करा ऐका
आता 7 लाख एवढे घेऊ नका मागून हा. मी तुम्हाला 3 लाख रुपये हो देतो नाही नाही झालं मी मग आता जमणार काय नाही. करणार? नाही हो मी एवढं शक्य आहे का जरी आम्ही मोठे झालो अहो, तुम्हाला पाहून- पैसे सोडून पाहून- काय अहो, असेल? ऐका दोन मिनिटं. जरा समजून हे बघा, घ्या की. आमची चूक असते ना मी तुमच्याकडून 1 रुपया घेतला नसता पण तुम्हाला आता मी 1 रुपया सोडत नाही 1 रुपया सोडणार नाही अहो पण तुम्हाला सगळ्या पावत्या अहो पण दाखवीन ऐका आमची काय चुकी आहे पोर आहे तिला पोरग चुकला नाही नाही ते तुमची चुकी का तो पोरग तुमचं सगळं तुमचं तुमचे तुम्ही काय करायचं ते बघा अगं पार्वती बरोबर आहे पार्वती लाच कुठं हा. तुला तो परत आहे का दाखत आणि तुम्ही जर मला पैसे नाही दिले मला 2 दिवसात पैसे ठेवणे तर मी माझी माणसं घेऊन गेलो, मग अहो कार होईल सगळं. 8 दिवस तर थांबा की नाही एवढे 8 दिवस नाही, नाही. 8 दिवस नाही. पाठी 4 दिवस पाठी पाठी हा. 4 दिवस तुम्हाला पैसे घर हा, पहा पोहोचवते. तुमचं घर घर किती काय पोहोचवते ते. हा, पहा. 7 लाख द्यायचे पाय 7 लाख तुम्ही मला कशाला बोलताय हा इतक्या होतात हा. तोंड वाचे पाय पड ना कधी पोऱ्या हा. हाय ए, पोराच्या पाय आता पडतो ते पैसे काय फेड. करायला झाल्या? पैसे फेड हा? पहिले ते फेडू नंतर हा. पाय बेड्या पडले काही माझ्या. लोक पाया पडू कोण नाही मितावाला हा. कोण नाही आहे मितावाला असं बाहेर हो. हा अहो आता तो जर बापाचा जर ऐकलं नाही हा मग इकडे काय आम्हाला तोंड मारायला लावलं? तुला या उमऱ्यात जागा नाही हा? आम्ही घरात घेणार ना पुढे राहील तिकडे जाळ करतो हा. म्हणजे माझ्या इच्छा विचार काही नाही का काही नाही काही नाही मला काय वाटायचं सगळं हा. तुमचंच काय तुमचं- आम्हाला विचारून लगीन केलंस का तू कोर्टामध्ये मग सांगतो किती दिवस झाले लग्न करून आम्हाला माहित सुद्धा नाही भनक सुद्धा लागून दिली नाही मग विचारलं का तुझ्या कोणी आहे का तुझ्या मनात काय आहे का बाबा तू असं आम्हाला का सप्पान वागतो? पडलंय बाय तुझ्या हा? मनात आहे का नाही ते बघा सप्पान तुझं पडलं. मग का पोरगा नाही का पोराला विचारायचं एक काम असतं माय बापाचं की- तुला विचारलं होतं लग्नाच्या वेळेस तुला पोरगी पसंत आहे का? तू काय पोरापेक्षा आहे बोलला, ना मला पसंत आहे पोरीला विचारावं लागत पोराला काय गरज आहे विचारायची हा. अहो. करते प्रेम कोणावर लग्न व्हापर्यंत पोराला- लग्न झालं ना तर घरापर्यंत नाही आणती का पोराला काय हा. विचारायची तू चालला शिकवायला. पोरगा काय असंच आहे का? अरे तुला विचारलं होतं मी पोरगी तुला पसंत आहे का तू काय म्हणला तुम्ही म्हणताल ती खरं मी लग्न करायला तयार आहे बरं सोड मी आता आणली माझ्या पसंतची करून आता मी नाही जात कुठं बस. तू हा, मग खाल्लंस तिकडे नाही ना आमच्या तिकडेच आबूचं कावळ्या खबर. मारीत राय आणि तिकडे पुला खाली कुठे राय निघ निघ नाही खुर्ची खाली डोक्यात निघ आता असं 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 ना म्हटलं तू मा सामने अजिबात येऊ नको जरा समजून घ्या पोराला काय? ऐकून घे की 7 लाख रुपये त्याने खर्च पहिला खर्च मागितला मी काय म्हणतो ऐका हा? ऐका ना जाऊ द्या की मग तिच्या बापाकडून 7 लाख रुपये आणि दे त्या पाहुण्याचे भरून हा आईला. अहो ऐका की ऐ, पोराला जरा समजून घ्या असू द्या की अरे मग मी काय म्हणून राहिले बघ मी काय बोलतो आता म्हणता नाही समजून आता तर समजून घे आता आणली की मग जाऊ आपण दे ते आता करू. झाकली मुठला मग त्या पाहुणे 7 लाख कुठून द्यायचे ती का त्याच्यात का वाईट आहे सांगा ना तुम्ही मामांना का वाईट आहे बरं सांगा बरं तिच्यात. 7 लाख कुठून द्यायचे ते बघू ते देऊ बरोबर तिच्यात क- ती जाऊ दे कुठून बी काय बी करू आपण हा. पण जाऊ दे पोराला असं घराबाहेर नकोच पाठवायला मग? आपण. हा ना? हा रागाच्या भरात मी बोलले पण परत आणि राहणार तर हीच ए, तुझं तोंड बंद कर पहिलं तो रजिस्टर केलं काय हा. हा? रजिस्टर केलं हा. कोर्टाचे पुरावे आमच्याकडं हा का हा. बर जा मग घरात काय दिवा लावला तो भाऊ ए पाया पड बापाच्या काही नाही राहू दे बाई राहू दे हा, पड हा जा जावा असंच शिकवी जावं पोराला हा? जाऊ दे. काही वळंडा ठेवी जाय तू पोराची आई जरा पण जाऊ दे आता काय करता पुढे निघाला का ते 100 ते 500 हा तो आता डोक्यावर बसला पाय काय करून आला म्हणजे बापाला विचारायचं नाही पुसायचं नाही आईला विचारायचं नाही हा हो, जाऊ दे झाली पोराकडे चुकी आता काय आहे बरं? हा. या चुक्या शेवटपर्यंत राहतील त्या पाहुण्याच्या शेवटपर्यंत बोलले काय बसू का मी हा होईल काहीतरी मार्ग निघेल की हा निघा आता काय निघाल रताळ आता 7 लाख द्यावं लागतील हा जावं लागेल 4 दिवसाने घेऊन पैसे जाऊ द्या माझ्या भावाकडे काय घेईन माझ्या हा. भावाला फोन करेन मी हा. हा त्यांच्याकडे काय मदत मागीन बरं. झाली आता पोराकडे चुकी तर करायचं का बर चालेल जा हा पहा त्यांचं काहीतरी आता आता मी काय बघू मी तुम्ही आलो पण राहणार टाकी. मी आलो राहणार तू हा. आणि तुमचं जरा आता सून आली तोंड कमी करा हा. नीट बोला माझ्या बरोबर हा, जाय. माझी पण इज्जत करा हा, वय. आणि सुना पुढे नीट वागा लेका पुढं आबरू ठेवा इज्जत हा काही घेऊन नाही आला तुम्हाला वय. म्हातारपणी निघ. हा निघते मी तुम्हाला त्याच्याशिवाय दुसरं काही येतं का ए, हा बाण बाण लायचं. राहू द्या या हायच्या आवत असं सगळं माहित आहे मला तुमचं कळलं का काही नका बोलू जावा कुठं चाललंय तिकडे यायचा आगे मोळा जावा नुसता बाण 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 हे जशी पोराची बाजू घेते पोराची बाजू आता घे पर घरात आणली चला तुला डोक्याला ताण झाला